मुलांना मी एवढंच सांगतोय, 24 घंट्यात तुम्ही स्वतःच्या बॉडीसाठी 1 घंटा तर द्या. हा हृदय हाच आपला सोना आहे. मला एवढंच वाटतंय, खेळाडूंनी खेळवृत्ती दाखवून तो पुढे जावा. त्याच्यासाठी लागणारं सहकार्य मी नेहमीच करत आहे आणि करत राहणार. मी आज 65 वर्षाचा आहे, पण मी आयुष्यात कधीही माझ्या बॉडीला कुठला लिक्विड यूज केला नाही. मुलांना वाटतं माझी बॉडी 6 महिन्यात तयार व्हावा आणि मी बॉडीगार्ड दिसावा, असं मुलीच नाही. नमस्कार फिटनेस प्रेमींनो, मी ईश्वर ठाकरे. ईश्वर ठाकरेज फिटनेस मंत्रा या आपल्या हक्काच्या आणि आवडत्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आपण देत असलेल्या भव्य आणि उदंड अशा प्रतिसादाबद्दल मी आपले खूप खूप आभारी आहे. आपल्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांना तुमच्या समोर मी आमंत्रित करत असतो. आपल्या या महाराष्ट्रामध्ये भारतातला हा पहिला मराठी पॉडकास्ट चॅनल आहे. तर आज आपल्यासोबत कमलाकर पाटील सर या बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस क्षेत्रातील खूप मोठं नाव आहे. आज त्यांच्यासोबत आपण दिलखुलासपणे संवाद साधणार आहोत. आज त्यांचं वय वर्ष 65 आहे. तर त्यांची बॉडी बिल्डिंग क्षेत्रातली जर्नी ही कशी स्टार्ट झाली, बॉडी बिल्डिंग व्यतिरिक्त त्यांनी कबड्डी, पॉवर लिफ्टिंग या वेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी स्वतःच्या नावाचा ठसा हा उमटवलेला आहे. नमस्कार. तर कमलाकर पाटील सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. बऱ्याच दिवसांपासून आपलं सुरू होतं की एक पॉडकास्ट तुमच्या सोबत करावा. पाटील सर, मला सांगा, आज तुमचं वय वर्ष 65 आहे. तुमच्याकडे बघून वाटत नाही, तर एक तरुणच माझ्यासमोर बसलेला आहे असं मला वाटतंय. तर एकंदरीत ह्या फिटनेस क्षेत्राची जर्नी ही तुमची कशी स्टार्ट झाली? नमस्कार. मी पहिला YouTube या चॅनलचं स्वागत करतोय. माझे इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल मी तुम्हाला खूप खूप आभारी आहे. माझी जर्नी, मी स्टार्ट एक खेडेगावातला एक मुलगा आहे. खारीगाव पाखाडीगाव हा एक खेडेगाव होता. त्या खेडेगावातून 77ला इथून रनिंग करत, तेव्हा ठाणा माऊली मंडल, ह्या ठाण्यामध्ये 2च जिम होत्या. माऊली मंडल एक आनंद भारती, अशा 2 जिम होत्या. त्या दोन्ही जिमला जाऊन मी माझी बॉडी कमवण्याचा खूप मला छंद होता आणि ती बॉडी कमवायला लागलो. पहिल्यांदा मी विटवर वगैरे असं नमस्कार मारायचो, सूर्यनमस्कार वगैरे खूप वेगळ्या पद्धतीने आपल्या गावठी पद्धतीने मी व्यायाम केलं. मी असे माझी बॉडी खूप चांगल्यापैकी सुधारत लागली. तर बॉडी अशी व्हायला लागली. मग मला अनेक मुलांनी सांगितलं का तू कबड्डी खेळ. कबड्डी खेळल्यानंतर मी कबड्डीमध्ये एंट्री केली. कबड्डीमध्ये एंट्री केल्यानंतर माझं मी महाराष्ट्र 7-9 वेळा बसलो. ऑल इंडिया 2 वेळा खेळलो. मिनी ऑलिम्पिक ही स्पर्धा आपले नवीन स्टेडियम बांधला ठाणा. त्या स्टेडियम मध्ये पहिली गाजवली. नंतर भिवंडी नगरपालिका तीही गाजवली. अशा पद्धतीने मी त्या क्षेत्रात मी बॉडी म्हणजे बॉडी कमवून मी प्लेअर असा इझी आणायचो का काही वाटत नसतं. असं म्हणजे मला आणायला का एंट्री केल्यानंतर मला नक्की सगळं पब्लिक सांगायची का हा प्लेअर घेऊन जाईल आणि हक्काने प्लेअर आणायचो. आणि त्या याच्यात मी खूप मोठा झालो. त्याच्यानंतर माझी बॉडी खूप मस्त चांगली पैकी झाली. चांगली झाल्यानंतर मला असं वाटायला लागलं आता बॉडी बिल्डिंग करावा. तर मी त्या बॉडी बिल्डिंग केले. बॉडी बिल्डिंग मध्ये पहिला आपला रेल्वे आपला आनंद भारतीला एक स्पर्धा होत्या कल्याण कामगार श्री. त्याच्यात पहिला गोल्ड मेडल मिळवला. तिथून मग परत मी वेट लिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंग अशा क्षेत्रात पडलो. तिथं सुद्धा माझा रेकॉर्ड 455 केजीचा मी हायेस्ट हे केलं. आणि अनेक ठिकाणी अशा पद्धतीने मी हे केलं. त्याच्यानंतर मला
एक ऑफर आली का तू आमच्या ठाणे जिल्ह्याचा अध्यक्ष व्हावा. तर हा चव्हाण सर माझा खूप गुरु आहे. त्यांनी मला ह्या क्षेत्रात आणलं. मग याच्या क्षेत्रामध्ये 25 वर्ष जवळजवळ मी ह्या क्षेत्राशी अध्यक्षपद सांभाळला. 25 वर्षानंतर आता जस्ट तो अध्यक्षपद मी अमित नांदगावकरला दिलं गेलं. महाराष्ट्राचं अध्यक्षपद जवळजवळ मी 15 वर्षे ते 10 वर्ष माझ्याजवळ आहे. ऑल इंडियाचं अध्यक्षपद मी आज 5 वर्षे ते 7 वर्षे मी आहे. अशा पद्धतीने हा माझा प्रवास मी करत गेलो. याच्यात अनेक मुलं, खूप चांगली मुलं ऑल इंडिया कशी होतील, इंटरनॅशनल कशी खेळतील, ह्याच्यात गोल्ड मेडल कशी मिळतील, ह्याच्यातला पहिला छत्रपती पुरस्कार मी आणला राजेश जाधव. तो छत्रपती आणला. त्याच्यानंतर ऑल इंडिया गोल्ड मेडल मिळवला. त्याच्यानंतर आशिष साखरकर ह्याने सुद्धा ऑल इंडिया गोल्ड मेडल मिळवला. त्याच्यानंतर आपला भूषण पाटील तर खूपच चांगला भिवंडीचा आणि चांगला मुलगा, चांगल्या ह्याच्यात एकदम खेळाडू आहे. आणि खरोखर त्याचं गुण गावात तर असं वाटतो का तो माझा मुलगाच आहे. आणि तोही आज मला खरंच आवर्जून बाबा बोलतोय. अशा पद्धतीने अनेक जवळजवळ माझ्या ठाणे जिल्ह्याला 14 गोल्ड मेडल मी आणले असतील. भारतश्री हा किताब 14 आणले असतील. आणि महाराष्ट्राला जवळ 17 ते 18 गोल्ड मेडल मी आणले माझ्या याच्यात कारकिर्दीमध्ये. ते असं करताना मला खूप आनंद वाटतोय. अनेक जिम असं मोठ्या अशा बनवल्या. त्या लॉकडाऊन लागला. लॉकडाऊन मध्ये मला 4 लाख रुपये भाडा भरायला खूप मुश्किल जात होता. ती नाविलाजाने मला ती जिम बंद करावी लागली. तरी पण मी तो छंद सोडला नाहीये. मुलांना मार्गदर्शन कसं करायचं, मुलं कशी चांगली होतील, मुलांना मी एवढंच सांगतोय, 24 घंट्यात तुम्ही स्वतःच्या बॉडीसाठी 1 घंटा तर द्या. हा हृदय हाच आपला सोना आहे. ह्याच्यासाठी तुम्ही 1 घंटा द्या. कुठूनही आलं तरी तुम्ही तुमच्या पद्धतीने, व्यायामच नाही, योगा बोला, काही बोला, पण शरीरासाठी तुम्ही 1 घंटा द्या. त्याला खूप महत्व आहे. अनेक गोष्टी केल्या मी. बॅडमिंटन केलं तयार. त्याच्यानंतर टेनिस बॉल वगैरे अशा पद्धतीचं मी सगळं हे तयार केलेलं आहे. याच्यात क्रिकेट मैदान केलेलं तयार आहे. मुलं माझ्या गावातली किंवा माझ्या परिसरातली, माझ्या ठाणे जिल्ह्यातून किंवा कळव्यातून येऊन नाही तर खेळतात. खूप आनंद होतोय. 6 ते 9 मी कोणाला देत नाही. लहान मुलांना सगळ्यांना मार्गदर्शन करून तिथं सर ठेवून त्यांना ते टेक्निक देत असतोय. आणि त्या याच्याने ते करत राहतात लहान मुलं. ते बरं वाटतंय बघून. असे प्रसंग खूप काही येतात मला, तरी सुद्धा त्याला मी सामोरी जाऊन त्याला मी हँडल करतोय. सर, तुमच्या काळात गाजलेले बॉडी बिल्डर कोण होते? गाजलेले बॉडीगार्ड पहिला मला वाटते 84 ते 87 मध्ये मी पाटील, त्याचं नाव लक्ष्मण पाटील आणि आणखी एक असे 2 बॉडीगार्ड मी माझ्या इथं आणले. त्याच्यानंतर मग आशिष साखरकर खूप गाजवला. त्याच्यानंतर भिवंडीचा महेश पाटील हाही खूप गाजला. त्याच्यानंतर मला माझ्या असल्या आपला अक्षय कारभारी त्याच्यानंतर हा आपला पाटील जय पाटील त्याच्यानंतर अजय सावलाराम. हा तर इंटरनॅशनल झालेला आहे आणि खूप मोठे बाहेर देशात सुद्धा हे केलेले आहेत. अनेक बॉडीगार्ड इंटरनॅशनल झालेले आहेत. ह्यांना तयार करण्याचा माझा सिंहाचा वाटा आहे आणि मी केलंय. त्यांच्यासाठी खूप काय करत राहिल्यावर मला एवढंच वाटतंय, खेळाडूंनी खेळवृत्ती दाखवून तो पुढे जावा. त्याच्यासाठी लागणारं सहकार्य मी नेहमीच करत आहे आणि करत राहणार. सर, तुमच्या काळातली बॉडी बिल्डिंग आणि आत्ताची बॉडी बिल्डिंग काय फरक वाटतो तुम्हाला? मला वाटतोय पूर्वीचं बॉडीगार्ड होते ते खरंच सांगतो खूप सुंदर आणि खूप लौकिक. आणि याच्यात आता हा जो प्रोटीन वगैरे हे जे आलेला आहे, आता मुलं, मी तर मुलांना सांगतोय
शक्यतो टोचन येऊ नका, टोचन करू नका. स्वतःची बॉडी, मी आज 65 वर्षाचा आहे, पण मी आयुष्यात कधीही माझ्या बॉडीला कुठला लिक्विड यूज केला नाही. तर मुलांना सांगतोय, जास्तीत जास्त तुमची बॉडी कशी स्ट्रॉंग होईल आणि आपल्या पद्धतीने अंडे वगैरे हे जे काय, सोयाबीन वगैरे हे जे काय खाऊन अशा पद्धतीने जर ती बॉडी बनली तर ती स्ट्रॉंग बॉडी राहतोय. तिला कुठलाही रोगाचं, कुठलाही याचं त्याला हे होत नाहीये आणि तो बॉडीगार्ड लास्ट पर्यंत चांगला राहतोय. बरोबर सर, मुंबईच नव्हे तर मुंबई उपनगर असेल किंवा महाराष्ट्र असेल, ह्यामध्ये बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे वादविवाद अजूनही सुरूच आहे. कोणी म्हणतं की आमच्या असोसिएशन मध्ये खेळल्यावर तुम्हाला चांगली नोकरी देऊ, दुसरं म्हणतं नाही आम्ही त्यांच्यापेक्षा तुम्हाला चांगली नोकरी देऊ. तर हे वाद कधीपर्यंत चालतील आणि कधी संपणार? बघा, पूर्वी माझ्या माहितीनुसार हे सगळं खेलवृत्ती एकत्रच होती. खो झाला, कबड्डी झाला, बॉडी बिल्डिंग झाली, ह्यांना एकच मान्यता होती. जशी कबड्डी बुवा सालवेनी कबड्डीला नवलौकिक करून इंटरनॅशनल याच्यावर नेले, तो सिंहाचा वाटा त्याचा आहे. ह्याच्यामध्ये वादाचं भरण असे आले का प्रत्येक जण मला तर असं वाटतंय, प्रत्येक जण स्वतःची तिजोरी आणि स्वतःचा हे भरण्यासाठी वेगवेगळ्या संस्था काढत असतात. मला त्याच्यापासून राग आहे. मी त्याच्यात इन्व्हॉल्व कधी होत नाही. मी आजपर्यंत जिथून 25 वर्षे मी या क्रीडा क्षेत्रात आहे, मी जी एकच जुनी संस्था आहे माझी, 30 संस्था चालवत आलेल्या आहे. मला अनेकांनी ऑफर केली, अनेकांनी मला बोलवण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांना कुठेही होकार दिला नाहीये. कोणालाही असोसिएशनला मान्यता नाही आहे. बर, पण या असोसिएशनच्या वादामध्ये बॉडी बिल्डर कुठेतरी भरडला जातो असं वाटत नाही तुम्हाला? नक्कीच, खूप वेळेला बघितलं. मला तर वाटतं राजेश जाधवला मला जेव्हा छत्रपती पुरस्कार करताना मला औरंगाबादचा एक मुलगा त्यांनी खूप मला हे केलं, क्रॉस केलं. राजेश जाधवचे गुण खूप काय चांगले होते, त्याचे गुण नव्हते एवढे, पण तो असं सांगत होता तुमचे असोसिएशन ही नाही, त्यांना मान्यता नाहीये. मी बोललो तुमच्या असोसिएशनला पण मान्यता नाही. मान्यता कोणालाच नाही आहे, बॉडी बिल्डिंग मान्यता नाही आहे. तर त्या पद्धतीने त्याला मी ते छत्रपती पुरस्कार मिळवून दिला. आणि अनेक वेळा मी सांगतोय का मुलांचं खूप नुकसान होतंय. त्याच्यासाठी खरोखर शासनाने याच्यावर लक्ष लावून ही कशी एक संघटना चालेल आणि एकजूट होईल ह्याच्याकडे लक्ष लावून त्यांनी त्याच्याकडे फार महत्वाचा हे आहे. तो जर पोरांपर्यंत चांगल्या मार्गाने आणलं आणि मुलांचं नुकसान होत नसेल तर मला त्याचा आनंद होईल. बरोबर सर, आता बरेच नवोदित बॉडी बिल्डर आता या क्षेत्रामध्ये येत आहे, तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मी तर सांगतो, नक्की त्यांच्यासाठी मला जे काय त्यांना मार्गदर्शन पाहिजे असेल ते मी नक्की करणार. आणि सर, या क्षेत्राला स्टेरॉइडची कीड कुठेतरी लागली आहे. स्टेरॉइडचा खूप सारा वापर, सर्रास वापर आता तरुण मंडळी करताय. त्यामध्ये काही अशी घातक इंजेक्शन हे वापरले जातात. तर याबद्दल तुमचं वैयक्तिक मत आहे? कारण तुम्ही नॅचरली बॉडी बिल्डिंग केली. मी तुम्हाला नुकतंच सांगितलं का हे वापरणं फार गुन्हा आहे. हे वापरू नका, स्वतःची बॉडी खराब करू नका. मला वाटते सुजय घाग हा प्लेअर खूप छान होता माझा, म्हणजे नाव आणि खूप, म्हणजे हा जी त्याचा फोटो बघितला तर असं म्हणजे डोळ्यात पाणी येतो, एवढा सुंदर पोरगा. त्याला सुद्धा असं हे झालं. त्या औरंगाबादचा एक पोरगा, त्याला सुद्धा काही गोष्टी किडनीला त्रास होऊन याच्यात बघा, हे जे घेताना आपली बॉडीची कॅपॅसिटी किती आहे त्या कॅपॅसिटी बघून जर तुम्ही व्यवस्थित ते केलं तर तो सूट होतो. काही वेळेस जर सूट नसेल होत तर तो रॉंग आहे, त्याला वापरणं रॉंग आहे. वापरू नका. त्याच्यापेक्षा चांगली बॉडी, नॅचरल बॉडी बनवा. माझा तुम्हाला खरंच तुम्हाला आव्हान आहे, त्या नॅचरल बॉडीला कधीच तुम्हाला थोडं काय येणार. जिम मध्ये आपण प्रत्येक न्यूज चॅनलवर ऐकत असतो की हार्ट अटॅकने 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू. तर हे हार्ट अटॅकचं प्रमाण हे नेमकं वाढलं कसं काय आणि जिम मध्येच हे हार्ट अटॅक काय येतात? हे हार्ट अटॅक येण्याचं कारण तेच आहे, प्रत्येक मुलाला काही माहीत नसतोय का आपण किती टोचन घ्यायला पाहिजे. मुलांना वाटतं माझी बॉडी 6 महिन्यात तयार व्हा आणि मी बॉडीगार्ड दिसावा.
असं मुलीच नाही. मी आज 77 पासून तर आजपर्यंत मी 65 वर्षाचा आहे. मी आजपर्यंत ते जिम करतोय. केवळ बिना लिक्विडवर दुधामध्ये अंडा टाका, गावठी अंडा टाका आणि तो हे करा, सोयाबीन, अशा पद्धतीने तुम्ही हे का. अनेक बॉडीगार्ड आहेत. मला वाटते पंजाबचा बॉडीगार्ड तो व्हेज आहे. बरेचसे बॉडीगार्ड बघा तुम्ही किती स्ट्रॉंग आहेत. अशा पद्धतीने चाला, खूप आनंद होईल त्याच्यात. सर तुमची फार मोठी जिम आहे, आज बऱ्याच ब्रांचेस आहे त्याच्या. तर जेव्हा एखादा नवीन मुलगा जेव्हा तुमच्याकडे जिम मध्ये प्रवेश घेतो तर तेव्हा त्याच्याकडून अशी मागणी केली जाते कधी की सर मला सप्लिमेंटचा डबा द्या, मला 2 महिन्यात बॉडी पाहिजे, असं कधी घडलंय का तुमच्याबद्दल? नाही, मी ते देतच नाहीये. आणि मी प्रोटीन बद्दल मुलांना बिलकुल मार्गदर्शन करत नाहीये. का तर मी ज्या पदावर आहे, आज ऑल इंडिया अध्यक्ष आहे. माझं नाव पुढे खरं बने व्हावा. एखाद्या ह्यानी प्लेअरनी माझ्या जिम बद्दल किंवा माझ्या अपोलो जिम बद्दल थोडीशी मुलाखत घेतली होती आणि सांगितलं होतं का अपोलो जिमची ही मुलं खूप पुढे जातात हे आणि त्यांना कुठेतरी मार्गदर्शन करून हे करतात. मुलीच नाहीये. जो प्लेअर खरोखर तो बॉडीगार्ड आहे त्याच प्लेअरनी पुढे जायचं. माझ्या स्टॉपला, ठाणे जिल्हा स्टॉपला, महाराष्ट्राच्या स्टॉपला आणि ऑल इंडिया स्टॉपला माझा पूर्ण विरान आहे. त्यांना माझा पूर्ण हे सांगितलेलं आहे की ह्या पद्धतीने मुलांना पुढे न्यायचं नाही. जो मुलगा खरोखर आहे, एक तर मुलगा असा होता माझ्याजवळ, मला वाटतं शहापूरचा, तो आला आणि माझ्याजवळ एक डोळ्यातून अश्रू टाकले. तर मी विचारलं का रे मुला, मी त्याला एवढंच बोललो तू महाराष्ट्राला खेळ. तर त्याच्या डोळ्याला अश्रू आले. तर मी त्याला विचारलं काय, मला बोलला सर मी हे जे करतो ना, माझे घरातला पाणी घेऊन केला खातोय, भाकरी, माझ्या दूध मिळालं तर माझ्या गाईचं दूध मिळालं तर दूध, नाही तर मी पाण्यात बिस्किटा भाकरी बुडून खातोय, अशा पद्धतीनं. मी त्याला बोललो तुला काय हवंय? सर मला फक्त जाण्या येण्याचा आणि मला कशी बॉडी बनेल ते मला सहकार्य, त्याला नक्कीच सहकार्य करून मी तो आज तो मोठा बॉडीगार्ड झाला. ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला टार्झन अशा या नावाने ओळखलं जायचं, हे खरं आहे? टार्झन, डॅनी डॅन्जप्पा जसं पिक्चर आले त्या पद्धतीने माझं नाव नौकी व्हायला लागलं. मला के पाटील हा नाव माझा कधीच एवढा पुढे गेला नव्हता. के पाटील हा नाव माझा ह्या बॉडी बिल्डिंगच्या ह्याच्यातून गेला. तर मला कबड्डीमध्ये जशी एंट्री केली का ते असं बोललं जात आला टार्झन आला, हा प्लेअर घेऊन जाईल, अशा पद्धतीने मला ते त्याचं नाव. बॉडी बिल्डिंग मध्ये तुमचा आवडता सगळ्यात चांगला आणि उत्तम प्रतीचे अशी त्याची फिजिक आहे असा बॉडी बिल्डर कोण? अनेक बॉडीगार्ड झाले असे, पण पहिला बॉडीगार्ड बनवणारा, त्याला पुढे नेणारा, त्याला इव्हन सांगायचं बोललो तर मी स्वतःचा माझ्या मालकीचं घर त्या मुलाला दिलं, त्याला छत्रपती पुरस्कार दिला, त्याला इंटरनॅशनल खेळवला, त्याला भारत किताब मिळवून दिला, असा तो राजेश जाधव. त्याला पहिला घडवला. नंतर आशिष साखर सर हा प्लेअर सुद्धा खूप मोठा झाला. त्यावेळेलाच मला वाटतं भाई जगताप अध्यक्ष होते. त्याच्यानंतर मी अध्यक्षपद सगळं ते स्वीकारला. अशा पद्धतीने प्लेअर लोक खूप माझ्याजवळ तयार झालेले आहेत. तुम्ही आज या लेवल पर्यंत येऊन पोहोचलाय. तुम्हाला खूप सारे लोक आज ओळखतात. ठाणे जिल्ह्यातच नाही तर ठाण्याच्या बाहेरचे लोक सुद्धा तुम्हाला ओळखतात. बॉडी बिल्डर प्लेअर सुद्धा तुम्हाला चांगले ओळखतात. तर ह्या सगळ्या यशाचं श्रेय नेमकं तुम्ही कोणाला देता की आज तुम्ही ह्या लेवल पर्यंत येऊन पोहोचला? यशाचा श्रेय माझा पहिला म्हणजे वडील हा ग्रामपंचायत मधला ग्रामसेवक होता. पहिला वडिलाला जातोय. त्याच्यानंतर चव्हाण सर ह्यांचा माझ्या पाठीशी सिंहाचा वाटा आहे. ह्यांनी ह्या क्रीडा, आणि मी प्रत्येकाला सांगितलं मला राजकारण सोडून क्रीडा क्षेत्रामध्ये जे काय आहे मला क्रीडा क्षेत्रातच राहू दे. तर ह्यांचा सिंहाचा वाटा खूप आहे. मनोज पाटील माझा आहे, चुलत भाऊ आहे, म्हणजे माझ्या काकांचा मुलगा. तोही कबड्डीवर उपाध्यक्षपद वगैरे असं त्यांनी घुसलेलं आहे. अध्यक्षपद अजितदादा होता, ते आता वारले, ते नाही आहेत. अशा पद्धतीने आम्ही दोघंही आम्ही क्रीडा क्षेत्रामध्ये खूप इन्व्हॉल्व्ह झालो आणि आम्ही त्याला ते छंद पूर्ण आम्ही केलं. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. वेळ काढून
आमच्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी संवाद खूप साधला. खूप आभारी आहे. माझा तुम्ही एक इंटरव्ह्यू घेतली. हो हो. तर तुम्ही बघितलं पाटील सर आज 65 एज आहे. मी सुरुवातीलाच बोललो एक तरुण व्यक्ती माझ्यासमोर बसलेला आहे. त्यांनी बॉडी बिल्डिंग, बॅडमिंटन, कबड्डी अशा अनेक खेळांमध्ये विशेष असं नैपुण्य त्यांनी मिळवलेलं आहे. महत्वाचा प्रश्न मी त्यांना उपस्थित केला की ह्या बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये म्हणजे जे असोसिएशन्स आहे त्यामध्ये एक राजकारणाची किनार त्याला लागलेली आहे. यामध्ये बॉडी बिल्डरांचं फार मोठं नुकसान होतं, ते त्यामध्ये भरडलं जातं या वादामध्ये. यावर त्यांनी सुद्धा त्यांच्या पद्धतीनं उत्तर दिलेलं आहे. तर तुम्हाला पाटील सरांची मुलाखत कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवाराला फिटनेस इंडस्ट्रीतली जेवढी मंडळी आहे तुमची जवळची त्यांना सुद्धा तुम्ही शेअर करा. आणि अजून ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बी फिट, स्टे फिट. थँक्यू.